स्मार्ट बॉय. फोटोज डिलीट करत होता का तुम्ही? अहो पण मी ईमेल वर पाठवून ठेवलेत फोटोज. आहेत माझ्याकडे, कधीही डाउनलोड करू शकते मी. मला तर वाटतं आत्ताच करून टाकू का? म्हणजे तुमच्या मनातली धाकधूक तरी संपेल ना. डिलीट ना. अपलोड अपलोड. नो नीड, काहीच गरज नाहीये. तेवढं इंग्लिश कळतं हो मला. स्वतःचीच वाक्य स्वतः ट्रान्सलेट करून सांगायची काही गरज नाहीये. त्यापेक्षा जा जरा झाडू मारा. मला उठायला उशीर झालाय आज. मारा मारा. आकांक्षा, तू काय करतेस इथे? मी नाश्ता करायला. त्यासाठी तुला बाहेर यायची काहीही गरज नाहीये. तुझा नाश्ता तुझ्या रूम मध्ये पाठवायची मी व्यवस्था करते. जातो. वहिनी, अहो किती राग धरून ठेवताय मला. ती परत काही करणार नाही. मी तिला बजावलं, ती खरंच आता काही करणार नाही. म्हणजे ती इन्व्हॉल्व्हच होणार नाही कशात. गरीब गाय बनून राहिले ह्या घरात, असं तिने मला वचन दिलं. वहिनी, खरं सांगतो, तिच्या ह्या चुकीमुळे खूपच मनस्ताप झालाय तिला. पहिली चूक म्हणून माफ करा. पहिली चूक? आजपर्यंत अनेक चुका केल्यात तिने, त्या सगळ्या पोटात घातल्या मी. आणि चूक नाहीये सुदर्शना, खूप मोठा गुन्हा आहे. कळतंय का तुला किती गंभीर येते? माहेरच्या चहाचं अस्तित्व धोक्यात आलं होतं तिच्यामुळे. काय केलं असतं आपण सगळ्यांनी? कुठं गेलो असतो? विचार केलाय तिने त्याचा? आज तिच्यामुळे माझ्यात वेळ, माझ्या मुलातली दरी आणखीन वाढली. नाही, ह्या गुन्ह्याला क्षमा नाही. तू इथेच आहेस अजून आकांक्षा? जा तुझ्या खोलीत. काकी, ते रिब्रँडिंगचं काम आज करायचं ना? कसलं रिब्रँडिंग? नाही, त्या प्रिंट ऍड सगळ्या रेडी झाल्यात ना, म्हणून म्हटलं. हे तुझ्या अति आत्मविश्वासाचं मला खरंच खूप कौतुक वाटतंय सानिया. तुला अजूनही असं वाटतंय तुझा आणि माहेरच्या चहाचा काही संबंध आहे म्हणून? म्हणजे आजपासून माहेरच्या चहाचे दरवाजे तुझ्यासाठी बंद झाले. काय? हे बघ सानिया, तुझ्यावरती विश्वास ठेवला होता आणि तुला एक संधी दिली होती. त्या संधीचं सोनं करायचं सोडून तू माती केलीस.
आता पुन्हा तुझ्यावरती विश्वास ठेवणं शक्य नाहीये सानी. एखाद्याचा विश्वास मिळवण्यासाठी उभं आयुष्य खर्ची घालावं लागतं आणि विश्वासघात केलेल्या माणसाला पुन्हा विश्वास मिळवण्यासाठी पुढच्या जन्माची वाट बघावी लागते. पण काकी, तुम्हाला माहितीये ना, हे जे काही घडलं त्यात त्यात माझा काहीच दोष नव्हता. हे सगळं मी आईंनी सांगितलं म्हणून केलं, माहितीये ना तुम्हाला. मग मी तेच सांगते ना तुला, तू इथे घरी थांब, तुझ्या सासूची मनसोक्त सेवा कर. सध्या तरी माहेरच्या चहाच्या ऑफिसचे दरवाजे तुझ्यासाठी बंद आहेत. पण काकी, मी काय म्हणत होते, माझा निर्णय झालाय सानिया. एकदा ठरलं ते ठरलं. हा, आता माझ्या निर्णयाप्रमाणे तुला वागायचं नसेल तर घर बदललंच तरी चालेल. पण माझा निर्णय बदलणार नाही. आदित्य, सर, ओ सर, तुमची पर्सनल कामं झाली असतील तर मग वॉशिंग मशीन मध्ये जे कपडे ठेवलेत ना ते वाळत घाला. ही पर्सनल काम आहे. बरं, मी स्वयंपाक करून ठेवलाय. जेवून झालं की स्वतःची भांडी स्वतः घासून ठेवा, नाहीतर मी ऑफिस मधून आल्यानंतर मला घासायला ठेवून द्याल. आणि हो, विषय असा आहे की मला आता उशीर झालाय, त्यामुळे जरा ओटा पण तुम्ही चकाचक पुसून ठेवा. हा, आणि तुमचा टॉवेल आहे बाथरूम मध्ये, तो नीट जागेवर वाळत घाला. असा तसा कुठेही तुमच्यासारखा पडलेला असतो. बरं, हे सगळं तुमच्या लक्षात राहील का? मी तुम्हाला मेसेज करून ठेवू? आय स्वेअर सांगतो काकू, माझी अर्धी प्रॉपर्टी विकावी लागली तरी चालेल, पण मला वाटेल तेव्हा तुम्हाला म्यूट करता येईल ना असा रिमोट मी बनवणार. आता काय केलं मी? काय केलं? पोलीस कंप्लेंट करेन मी तुमची, मला ब्लॅकमेल करताय म्हणून. उत्तम, तसं केलं तर चांगलंच आहे. म्हणजे मला पोलिसांना दाखवता येईल ना मी तुम्हाला कशावरून ब्लॅकमेल केलं ते. हो हो, जरा तरी भीती आहे का मनात तुमच्या? कर्म नावाची गोष्ट असते काकू. बापरे, तुमच्या एवढ्या बिझी स्केड्यूल मधून तुम्ही अध्यात्माकडे कधी वळला तो? वळलो नाही, नेटवर वाचलं होतं. तर कर्म, तुमचं हे कर्म एक दिवस फिरून पुन्हा तुमच्याकडे येणार. एक दिवस असा येईल जेव्हा माझ्या हाताला काहीतरी लागेल आणि मी तुम्हाला ब्लॅकमेल करेन. त्या दिवशी ना अख्ख्या ऑफिसची कामं तुमच्याकडून करून घेईन मी. देव करो आणि ते ऑफिस माहेरच्या चहाचं असो, सगळी कामं आनंदाने करेन मी. तुम्हाला हा, बोल ना. हॅलो राज, एक गुड न्यूज द्यायची होती तुला. बोल ना, बोल, पटकन बोल. गुहागरच्या जागेसाठी आपण जी अपील केली होती ना, त्याचं मोटिव्ह आता सक्सेसफुल होताना दिसतंय. म्हणजे? अरे, आपलं म्हणणं होतं की ज्या माणसाने गुहागरच्या जागेवरती स्टे आणलाय तो हजर असायला हवा. त्यामुळे निदान आपल्याला तरी समजेल की नक्की कोण इंटरफेअर करतो. आपली अपील कोर्टाने मंजूर केली. आज कोर्टाने पुढल्या हिअरिंगला स्टे टाकलेल्या माणसाला हजर राहायची नोटीस काढली. तेव्हा आपल्याला समजेल की तो कोण, आणि एकदा का तो समोर आला की मग त्याला मॅनेज करणं सोपं जाईल. सच अ गुड न्यूज. तू बघच आता, एकदा तो माणूस ना माझ्या समोर येऊ दे, त्याला कन्व्हिन्स करून त्या जमिनीवर रिसॉर्ट बांधतो की नाही ते बघ. बाय. ओके, बाय. साधे बेटा, तुझ्याशी जरा बोलायचं. बाबा,
मला तुमच्याशी काहीही बोलायचं नाहीये. तुमच्यामुळे मी रत्नमाला काकींच्या नजरेतून पडलीय. काय? आमच्यामुळे? आता तुम्हाला जे काही प्लॅन करायचे आहेत ना ते करा, पण प्लीज मला इन्व्हॉल्व करू नका. झालं, खाल्लीस ना कच, हार मानलीस ना? एक मिनिट बाबा, मी हार वगैरे काही मानलेलं नाही. मला जे करायचंय ना ते मी करणारच आहे. पण हा, उलट मला ना आता तुमच्या कॅपेबिलिटीवर डाऊट येतो. ते म्हणजे काय ना, दरवेळेस घोळ घालणार तुम्ही आणि अडकणार मी. असं जर होणार असेल ना तर तुमच्यापासून मी लांबच बरी. त्याच्यापेक्षा मी आदित्यला कन्व्हिन्स करीन ना, त्याच्या गुड बुक्स मध्ये राहील. कारण मला आता खूप चांगलं कळलंय की कुणाच्या तरी गुड बुक्स मध्ये असणं किती चांगलं आहे. बापरे, कमी वेळेत खूप जास्त विचार केलायस. करावा लागतो बाबा, विचार करावा लागतो. तुम्ही कशी तुमची इमेज नीट अँड क्लीन करून ठेवली, पण माझी इमेज सध्या बिघडली खूप. एकदा का माझी इमेज रत्नमाला काकींच्या नजरेत सुधारली ना, म्हणजे मी माहेरच्या चहामध्ये परत एंट्री घ्यायला मोकळी. तुझी फालतू बडबड करून झाली का? नाही, तुला आता एकच गोष्ट थोडक्यात सांगतो. ज्यांचे हात दगडाखाली असतात ना त्यांनी जास्त उडू नये. तू विसरलीस, तुझी एक क्लिप आहे माझ्याकडे. हे दगडाखाली हात वगैरे असण्याची फालतू फिलॉसॉफी काय तुम्ही मला सांगताय? मेलेल्याला मरणाची भीती दाखवताय? हा, पण तुम्ही जर रत्नमाला काकींना ती क्लिप दाखवलीत ना तर मीही त्यांना सांगेन की हे सगळं मला तुम्ही करायला सांगितलं होतं. त्यापेक्षा तुमच्या वेळी तुम्हाला जे काही करायचंय ना ते तुम्ही करा, पण प्लीज माझ्या वाटेला जाऊ नका. ह्या रंग दाखवायला सुरुवात केली. आता बघितलं ना कशी पलटी मारलीये. हे ती नाही बोलत आहे, तिचा बोलविता धनी कोणतरी वेगळाच आहे. तिची आई सुवर्णा. मे आय कम इन मॅडम? कावेरी, ये ये. गुड मॉर्निंग गुड मॅडम. मॉर्निंग. बस ना, बस. एक मिनिट हा, एवढं पटकन जरा संपवते. बोल, आज आता काय काय कामं आहेत आपली? आज विशेष अशी काही कामं नाही आहेत. लंच नंतर अकाउंट्स डिपार्टमेंट बरोबर आपली एक मीटिंग करायची आहे. त्यानंतर आपल्या काही आउटलेट्सना व्हिजिट करायची आहे आणि संध्याकाळी पण. कावेरी, काय ग आज एवढी खुश का दिसतीयस? नाही, विशेष असं काही नाहीये. खुश म्हणजे थोडी गंमत वाटतेय. कसली? काय झालंय? तुमच्या मुलाला शिस्त लावायची एक आयडिया सापडली आहे मला. काय? अगं, पण उंबराचं फूल सापडेल, पण माझ्या मुलाला शिस्त लावायची कल्पना नाही सापडणार. काय सापडली तुला आयडिया? सांग ना मला. नको नको, तुमची डाल. कावेरी, तुझ्यावरती रागवेन का मी? सांग ना, काय आहे? अहो नको मॅडम. ठीक आहे, शपथ आहे तुला कावेरी. अहो नको, शपथ नको. मी तुम्हाला सांगते, आधी शपथ सुटली म्हणा. सुटली, आता सांग मला. दाखवते. हे बघा.
राज आहे माझा. हे काय घातलंय? नऊवारी साडी का घातली त्यांनी अशी? हो, विषय असा आहे की वैदेहीला नऊवारी साडी नेसवून दाखवायची होती व्हिडिओ कॉलवर आणि घरी दुसरं कोणीच नव्हतं ना, म्हणून मग मी राजवर्धन सरांना रिक्वेस्ट केली. मैत्री खातर झाले ते तयार मॉडेल म्हणून उभे राहायला. तुम्हाला सांगते, हेच फोटोज मी त्यांना दाखवते आणि ब्लॅकमेल करते सोशल मीडियावर टाकेल म्हणून कामं करून घ्यायला. माझ्या मुलाला ब्लॅकमेल करतेस? असं करायचं असतं का कावेरी? पण नाही, त्यामुळे जर आज त्याला शिस्त लागत असेल आणि सुधारत असेल ना, तर तुला मुभा आहे. तसं नाही हो, हळूहळू कामं शिकतायत ते, म्हणजे जमतंय त्यांना. अगदीच जमलं नाही ना तर निदान मी ब्लॅकमेल करते त्याला कंटाळून माहेरच्या चहामध्ये परत येतील. असं झालं तर खरंच खूप बरं होईल ग. तुला माहिती कावेरी, रातच्या वेळी तर मला असं खूप वाटायचं की मला मुलगी व्हावी म्हणून, पण झाला मुलगा. ठीक आहे, मुलगी नाही पण तुम्हाला सून तर मिळेलच ना. आणि मला माहिती आहे, सुनेवरही मुलीसारखंच प्रेम कराल तुम्ही. आणि तूच माझी सून होऊन माझ्या घरात येशील. माझं देव्याईकडे फक्त एवढं एकच मागणं आहे,